ऊस तोडणीचे काम संपवून घराकडे परतत असताना रस्त्यालगत थांबल्यानंतर पाठीमागून ट्रकने दिलेल्या धडकेत तालुक्यातील ऊस तोडणी मजुरांसह 4 मृत्यू झाला, तर तब्बल 10 जण जखमी झालेत. मृतातील 3 चिखलगीचे तर 1 जण शिरणांगीचा आहे. सदरची घटना नागपूर रत्नागिरी महामार्गावर नागस फाट्याजवळ मध्यरात्री 2 वाजण्याच्या दरम्यान घडली आहे. या घटनेतील सविस्तर माहिती अशी की मंगळवेढा तालुक्याच्या दक्षिण भागात रोजगाराचं साधन नसल्यामुळे त्यांना रोजगारासाठी ऊस तोडणीचा पर्याय निवडावा लागतो. त्यासाठी सांगली, सातारा, कोल्हापूर या ठिकाणी जावं लागतं. येथील काही ऊसतोड मजूर ऊस तोडणीसाठी गुरुदत्त सहकारी साखर कारखाना शिरोळ या ठिकाणी गेले होते. यंदाचा गळीत हंगाम संपवून गावाकडे परतत असताना मध्यरात्री 2 वाजता ट्रॅक्टरमध्ये बिघाड झाल्यामुळे रस्त्याच्या बाजूला उभा केला होता. पाठीमागून आलेल्या आंध्र प्रदेशातील ट्रकने हा अपघात झाला. मृतामध्ये शालन दत्तात्रय खांडेकर वय वर्ष 30 राहणार शिरणांदगी, जगमा तम्मा हेगडे वय वर्ष 35, दादा अप्पा ऐवळे वय वर्ष 17, नीलाबाई परशुराम ऐवळे वय वर्ष 3 राहणार चिखलगी यांचा जागीच मृत्यू झाला व आणि 11 जखमी झाल्यात. जखमींना उपचारासाठी कवटेमहांकाळ व मिरज या ठिकाणी पाठवण्यात आले. काल रात्री 3च्या सुमारास दत्त साखर कारखाना शिरोळ इथून ऊसतोड मजूर चिखलगी भुयार तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर शिरणांदगीन जवळपासची अशी मंडळी ऊसतोडीच्या उदरनिर्वाहासाठी शिरोळ या गावामध्ये ऊस तोडण्यासाठी गेले 3 ते 4 महिने त्या ठिकाणी राहत होते. काल त्यांचा पट्टा पडला आणि पट्टा पडल्यानंतर आपल्या गावी परत जाण्यासाठी निघालेला असताना मिरजपासून मिरज ते सांगोला रस्ता या मार्गाने जात असताना जवळच असणाऱ्या नागस फाट्यावरती रस्त्याच्या कडेला गाडीचा खोळंबा झाला आणि त्या ठिकाणी गाडी रस्त्याकडे लावली होती. भरधाव वेगाने येणारा आयशर टेम्पोने त्यांना रात्रीच्या धडक दिली. गाडीचा एक पेल तुटला होता, त्या कारणाने गाडी रस्त्यावर थांबली होती. त्या ट्रॅक्टरमध्ये मागं बसलेल्या महिला आणि पुरुष त्या ठिकाणी जे टोटल मंडळी जे 14 ते 15 माणसं त्या ठिकाणी होते. 2 मोटरसायकल माणसं पाठीमागे येत होते. रात्रीच्याला त्या ठिकाणी भीषण अपघात झाला आणि त्यामध्ये 4 माणसं जाग्यावरतीच मयत झालेत. 8 माणसं जखमी आहेत. 2 अजून सिरियस आहेत. त्यांना अजून दुसरीकडे शिफ्ट करणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्या संदर्भात आम्ही या ठिकाणी विचारविनिमय करा, कारण ह्या लोकांची परिस्थिती बघितली तर ऊस तोडले जाणारे माणसं कसे असतात, त्यांच्याकडे कुठल्याही पद्धतीचे हे नाही आणि एकाच तर पायाच्या पूर्ण नसा तुटलेल्या आहेत. त्यांच्याकडे कुठल्याही पद्धतीचे ह्या लोकांच्याकडे कुठल्याही पद्धती दुसरीकडे जर दवाखाना करत तर खर्च करण्याएवढी कॅपॅसिटी त्यांच्याकडे नाही. माझी या माध्यमातून विनंती प्रशासकाने सरकारने त्यांना सर्वोपरी मदत करावी, त्यांचा दवाखान्याचा खर्च करावा, कारखान्याने मदत करावी, सर्वोपरी मदत त्यांना सहकार्य करावं आणि माननीय मुख्यमंत्री साहेबांनी त्यांना साहित्य निधीतून जेवढं जास्तीत जास्त मदत करता येईल तेवढी मदत ह्या माध्यमातून करावी अशी विनंती करतो. कारण जे लोक त्या ठिकाणी आहेत त्या लोकांची परिस्थिती बघितली, पोटाची खळगी भरण्यासाठी हे लोक काही खूप मोठे माणसं आहेत किंवा खूप श्रीमंत आहे असं नाही आहे. आपला ऊस तोडीचा 4 महिन्याचा उचल संपल्यानंतर घरी जात असताना अशा घटना याच्यापूर्वी पण घडलेल्या आहेत. पण आता देखील अशा घटना घडतात, त्यासाठी ठोस निर्णय पण कायमस्वरूपी व्हावा अशी या माध्यमातून विनंती करतो. धन्यवाद. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.